नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट तयार होणारे बिस्किटचे मोदक तयार करणार आहोत। आता गणपती बाप्पा येणारच आहेत आणि आपल्याकडे 10 दिवस राहणार आहेत। ज्या दिवशी आपल्याला वेळ कमी असेल त्या दिवशी हा मोदक प्रकार नक्की करून बघा। खूप लवकर होतो, दिसायला सुद्धा सुंदर दिसतो, चवीला अप्रतिम आहे आणि झटपट तयार होतो। चला तर मग सुरुवात करूया। इथे 3 छोट्या आकाराची बिस्किटची पॉकेट घेतलेले आहेत। क्रीमचा बिस्किट आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिस्किट वापरू शकता, पण क्रीमचा असावा। तर हे बिस्किट आपण बाजूला काढून घेऊ। एकूण 15 बिस्किट। तुम्हाला मोदक जेवढे पाहिजे त्या प्रमाणात बिस्किट कमी जास्त घेऊ शकता। तर याचं क्रीम सुरुवातीला आपण काढून घेऊया, एका वाटीमध्ये जमा करू। चाकूने हे क्रीम अगदी सहज पटकन निघून येतं। यामध्ये आपल्याला साखरेचा अजिबात वापर करायचा नाही, हे भरपूर गोड असतं। आता या क्रीम पासून आपण मोदकात भरण्याचं सारण तयार करूया। यामध्ये फक्त थोडंसं डेसिकेटेड कोकोनट या ठिकाणी मी घातलेलं आहे। तुमच्याकडं नसेल तर किसलेलं खोबरं सुद्धा या ठिकाणी तुम्ही घालू शकता। अजिबात दुसरं काहीही वेलची पावडर वगैरे काही आपल्याला घालायचं नाहीये। हे बिस्किट स्वतःच चवीला भरपूर छान असतात, त्यामुळे अजिबात काही या ठिकाणी वापरण्याची आपल्याला गरज पडणार नाही। आता याचा गोळा तयार करून असा ठेवून देऊया आणि बिस्किटचे अगोदर तुकडे करून घेऊ आणि मग आपल्याला याला मिक्सरमधून काढायचं आहे। मिक्सरमध्ये फिरवताना याचे तुकडे नाही राहिले पाहिजे, याची दक्षता घ्यायची आणि बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची। अजिबात चाळून वगैरे घेण्याची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी ही पावडर तयार झालेली आहे। एका मोठ्याशा बाउलमध्ये आपण काढून घेऊया। चांगली मऊसूत ही पावडर तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचाभर फक्त तूप घालायचं, शाईन छान यावी म्हणूनच तूप घालूया। आणि यामुळे मोदक चिटकत वगैरे नाहीये साच्याला किंवा हाताला। आणि तूप याला चोळून झालं की अगदी थोडंसं दूध घालायचं, एकदम दूध घालायचं नाही, हे मिश्रण सैल होता कामा नये। पुरीसाठी ज्या पद्धतीचा आपण घट्टसर पीठ मिळतो त्या पद्धतीचा याचा गोळा तयार करून घेऊ। त्यामुळे थोडं थोडं करत लागेल तसंच दूध घालायचं आणि याचा गोळा तयार झाला। आता मोदकचा साचा घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याला थोडंसं तूप लावून घेऊया, जेणेकरून मोदक साच्याला चिटकणार नाही आणि मोदकाला शाईन सुद्धा सुंदर येते। आता हा साचा असा बंद करून घ्यायचा आणि या सारणाची एक मध्यम गोळी तयार करायची आणि अशी दाबून दाबून या साच्यामध्ये घालायची। व्यवस्थित दाबून घ्यायचं, जेणेकरून हा साचा व्यवस्थित यावर उमटला पाहिजे आणि कुठेही गॅप सुटला नाही पाहिजे। आणि अशी दाबत दाबत सारण भरण्यासाठी आपण जागा आतमध्ये करून घ्यायची, हे बघा अशा पद्धतीनं। आणि जेवढी ही जागा आपण केलेली आहे तेवढाच सारणाचा गोळा घ्यायचा आणि यामध्ये घालायचा, व्यवस्थित दाबून बसवायचा। आणि आता याच्यावरून सुद्धा हे चॉकलेटी पीठ किंवा सारण लावूया आणि व्यवस्थित दाबून बसवूया आणि अलगद हा साचा उकलायचा। खूप सुंदर मोदक तयार होतो आणि झटपट तयार होतो, लहान मुलांना सुद्धा हा करता येतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। धन्यवाद।